नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, परीक्षित अभ्यास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत अतिशय महत्त्वाची माहिती. अशा विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांचा दीक्षांत समारंभ येत्या फेब्रुवारी महिन्यामध्ये फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आयोजित केला गेलेला आहे. तर बघा, डिसेंबर 2024, फेब्रुवारी मार्च 2025 आणि मे जून 2025 या परीक्षांमध्ये जे विद्यार्थी उत्तीर्ण झालेत अशा विद्यार्थ्यांना जे पदवी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, त्यावरील जी नावं असणार आहे ती इतर वेळेस आजपर्यंत इंग्रजीमध्ये असायची, पण आत्तापासून ती मराठीमध्ये करण्यात येणार आहेत. तर ती मराठी नावे टाकण्यासाठी तुम्हाला विद्यापीठाच्या संकेतस्थळावरती जाऊन तुमचं नाव जे काही मराठीमध्ये आहे ते व्यवस्थित आहे की नाही हे एकदा तपासायचं आहे. तर बघा, तुम्हाला काय करायचं आहे की संकेतस्थळ दिलेलं आहे इथे तुम्ही बघू शकता, https://31 convocation.ycmou.ac.in/ या संकेतस्थळावर जाऊन नावात दुरुस्ती असल्यास ती करायची आहे. लक्षात ठेवा, नावात दुरुस्ती असल्यास 28 डिसेंबर 2025 पर्यंत ती करायची आहे, कारण तुमचा दीक्षांत समारंभ जो आहे तो फेब्रुवारी महिन्यामध्ये होणार आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर हे करणं अतिशय गरजेचं आहे. बरं, ठीक आहे. आत्ता तुम्ही संकेतस्थळावरती क्लिक केलं की मग तुम्हाला सूचना येते इथे. तर लक्ष द्या, ही सूचना काय ते आपण वाचूयात. तर आपण या लिंकवरती क्लिक करायचं. लिंक ओपन केल्यावरती आपल्याला सर्वप्रथम इथे सूचना येते की नावात दुरुस्तीची सुविधा ही फक्त मराठी देवनागरी भाषेतील नावातील व्याकरणात्मक दुरुस्तीसाठी उपलब्ध आहे. फक्त मराठी भाषेतील व्याकरण दुरुस्ती ग्राह्य धरली जाईल, इंग्रजी नावात नाही. म्हणजे तिथे दोन्ही तुम्हाला मराठी नाव दिलं जातं, इंग्रजी नावही दिलं जातं. तर तुम्हाला इंग्रजी नावाकडे नाही, ते बरोबरच असणार आहे, पण तुम्ही मराठी भाषेकडे लक्ष द्यायचं आहे. तिथे काना, उकार, वेलांटी, अनुस्वार काही चुकलं असेल नावामध्ये तर ते सुधारायचं आहे, इंग्रजी नावात बदल करायचा नाही आहे. आणि तशीच सूचना जी आहे ती खाली बघा, दुसरा कॉलम बघा, लग्न झालेल्या मुलींसाठी किंवा स्त्रियांसाठी ही सूचना आहे. शक्यतो लग्न किंवा कोणत्याही कारणामुळे मराठी किंवा इंग्रजी नावात बदल झालेला असल्यास अथवा इंग्रजी नावात स्पेलिंगची चूक असल्यास विद्यार्थ्यांनी नोंदणी विभागाशी संपर्क साधून विहित पद्धतीनुसार नाव बदल प्रक्रिया करणे आवश्यक आहे. तर आता बघा, आपण लिंकवर क्लिक करून सर्वप्रथम तुम्ही PRN नंबर टाकायचा आहे व त्याच्याच खाली सिक्युरिटी कोड येतो, तो नीट बघून व्यवस्थित टाकायचा आहे. ते झालं की स्क्रीनवरती अशा पद्धतीने तुमचं नाव येतं आणि ते जे नाव आहे ते इंग्रजीमध्येही येतं आणि मराठीमध्येही येतं. तर तुम्हाला काय करायचं आहे, इंग्रजी नाव वाचायचंच आहे, पण मराठी नाव मात्र तुम्ही लक्षपूर्वक वाचायचं आहे. जर का तुमच्या नावामध्ये कुठेही तुमच्या नावात, वडिलांच्या नावात किंवा आडनावात जर का काही बदल करायचा असेल, काही चूक झाली असेल लिहिताना, काही गडबड स्पेलिंग मिस्टेक झाली असेल मराठी नावात, तर येस म्हणजे मिस्टेक नावात बदल करायचे असल्यास येस याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि जर का नावात बदल करायचा नसेल, काही गरज नसेल, नाव अगदी व्यवस्थित असेल, तर नोवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके. तर बघा, नावात चूक असेल म्हणजे काय, तर उदाहरण काना, मात्रा, उकार, वेलांटी, अनुस्वार असं जर का काही गडबडलं असेल, काही द्यायचं राहून गेलं असेल किंवा चुकीचं गेलं असेल, तर नावात बदल करणं ह्या ऑप्शनमध्ये तुम्हाला येसवर क्लिक करा. व नाव नीट लिहून घ्या. नसेल तर नोवर क्लिक करा, म्हणजे टेन्शनच नाही. तर अशा प्रकारे अतिशय सोपं, काहीच अवघड नाही, काही गुंतागुंतीचं नाही, पण तितकंच महत्त्वाचं देखील आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही डेट लक्षात ठेवा, 28 डिसेंबर 2025 पर्यंत तुम्हाला हे पूर्ण करायचं आहे, कारण लगेच फेब्रुवारी महिन्यामध्ये तुमचा दीक्षांत समारंभ आहे. त्याच्यामुळे समारंभावेळेस तुम्हाला काही गडबड व्हायला नको आहे त्याच्यामध्ये. ओके. ही नावबदल प्रक्रिया आहे, ही तुम्हाला लक्षात आलंच असेल की फक्त मराठी नावांसाठी आहे, इंग्रजी नावांसाठी नाही. तुम्ही जसं लिंकवरती क्लिक करता तसं ते तुम्हाला सविस्तर त्यांनी दाखवलेलंच आहे. त्याच्यामुळे काही टेन्शन घ्यायची किंवा गोंधळून जाण्याची अशी काही मोठी प्रक्रिया नाही आहे. अतिशय साधी, सोपी, सरळ प्रक्रिया आहे. फक्त वेळेत पूर्ण करा, 28 डिसेंबरच्या आत करा, म्हणजे तुमचं काम अवघड नाही, सोपं होऊन जाईल. ओके. तर हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा व बाकीच्यांनाही मदत होईल म्हणून शेअर करा. काही शंका असेल तर कमेंटमध्ये विचारायला विसरू नका किंवा help@parikshitabhyas.in
या आपल्या ईमेलवर आम्हाला ईमेल करायला विसरू नका. धन्यवाद.